भाजपाच्या धोरणावर नाराजी, काँग्रेसच्या विचारांना पाठिंबा देत भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य ईश्वर गुडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश. माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा. पानगाव जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला मिळाले अधिकचे बळ. लातूर काँग्रेस पक्षाच्या सर्वसमावेशक विचारधारेला आणि विकासाभिमुख धोरणांना समर्थन देत भारतीय जनता पक्षाचे पानगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य ईश्वर गुडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय वातावरणात मोठी हालचाल निर्माण झाली असून काँग्रेस पक्षाची ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे. या प्रवेशाप्रसंगी माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सर्व नवप्रवेशित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे काँग्रेस परिवारात मनपूर्वक स्वागत केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की काँग्रेस हा सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष असून नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्याच्या अनुभवाचा आणि ताकदीचा पक्षाला निश्चित फायदा होईल. पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. विशेषतः पानगाव जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला ग्रामीण भागात अधिक बळ मिळाले आहे. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत होऊन आगामी निवडणुकांमध्ये यांचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ईश्वर गुडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की भाजपामध्ये सामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने आणि काँग्रेस पक्षाची धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय व विकासाची भूमिका पटल्याने व सर्वसामान्यांच्या हिताचे कार्य करणारे सक्षम नेतृत्व काँग्रेसमध्ये असल्याने आपण असंख्य सहकार्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत आलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर यावेळी विश्वास व्यक्त केला. या पक्षप्रवेशावेळी ईश्वर नाना गुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सरपंच पानगाव, श्रीरामजी हरिदास, माजी चेअरमन पानगाव सेवा सहकारी सोसायटी, रामभाऊ हरिदास, माजी ग्रामपंचायत सदस्य पानगाव, बाबुराव हरिदास, ज्येष्ठ कार्यकर्ते भाजपा, बबरूवान भंडारे, रामभाऊ फुले, भारतसाहेब संपत्ते, मुरलीधर डोने, गुंडेराव तुरुप, गोविंदराव दुड्डे, पानगाव सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन गणेशराव वांगे, गोपाळराव शेंडगे, पानगावचे माजी शहराध्यक्ष भाजपा गणेशराव तुरुप, भागवतराव बनसोडे, किशोर हरिदास, रमाकांत संपत्ते, ॲडव्होकेट किशोर शिरगिरे, ॲडव्होकेट राजकुमार कांबळे, ॲडव्होकेट माधव गुडे, दीपकराव पेद्दे, माऊली संपत्ते, अरुण कुलकर्णी, दत्तात्रय भंडारे, सुभाषराव गुडे, अभिमान बापू संपत्ते, रामदास गुडदे, परमेश्वर आराडले, सचिन भंडारे, विजयकुमार जाधव, बलभीम जाधव, नागोराव जाधव, लक्ष्मण जाधव, बिभीषण जाधव, जगदीश संपत्ते, फिरोज पठाण, प्रवीण आचार्य, सुरेंद्र हरिदास, कचरू सूळ, रुक्माजी संपत्ते, अमोल सुरवसे, व्यंकटराव वांगे, सुरेश मुसने, रामदास उरकते, संतोष चित्ताडे, रोहित तुरुप, राम गोरे, जनार्दन बघिले, अनिल तरुण, सिद्धेश्वर शेंडगे, वैजनाथ कसपटे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, नागरिक यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश माननीय आमदार धीरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते प्रवेश केला. यावेळी हरिश्चंद्र लहाने गुरुजी, चंद्रचूड चव्हाण, सुरेश लहाने, प्रभाकर केंद्रे, सर्जेराव मोरे, प्रमोद जाधव, प्रवीण पाटील, आजिम मनियार, शिवाजी आचार्य, विवेक चव्हाण, उत्तरेश्वर हालकुडे, उमर गुलाब पठाण, सुनील भंडारे आदीसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला काँग्रेसचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच हा प्रवेश काँग्रेस पक्षासाठी उत्साहवर्धक ठरला असून आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर.